महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल पवार टोळीवर मोक्का लावण्यात आला। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे। जानेवारीपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 9 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 44 गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला। टोळी प्रमुख राहुल संजय पवार राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड, अमर नामदेव शिंदे वय वर्ष 28 राहणार कासार अंबोली तालुका मुळशी, नितीन पोपट तांबे वय वर्ष 34 राहणार मोशी, अभिजित उर्फ अभि चिंतामण मराठे राहणार जय भवानी नगर कोथरूड, आसिफ उर्फ आशू हैदर हापसी राहणार कासारवाडी अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत। टोळी प्रमुख व त्यांच्या साथीदारांवर 7 गुन्हे दाखल आहेत। टोळी प्रमुख राहुल पवार व त्यांच्या साथीदारांनी महाळुंगे MIDC, चाकण MIDC, भोसरी, सांगवी, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे असे गुन्हे केले। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। कागदपत्रांची छाननी करून मोक्का कारवाईचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारित केले। पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, परिमंडळ 3 चे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, राजेंद्र कोनकेरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली। पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड।